नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत अत्यंत हृदयस्पर्शी मराठी कथा 2 शब्द भाग 15। वसिष्ठींनी सीतेसारखी दिसणारी सोन्याची पुतळी करवून घेतली। सहधर्मचारिणी म्हणून त्या पुतळीला जवळ बसवून रामचंद्राने अश्वमेध यज्ञ साजरा केला। ती सोन्याची पुतळी उत्खनन करणारे संशोधक शोधून काढतील तर आपल्या सध्याच्या सरकारला मोठी मदत होईल। जाऊ दे, ही सारी थट्टा झाली। त्या सोन्याची किंमत किती हा महत्त्वाचा प्रश्न नाही। त्या पुतळीमुळे यज्ञ यथासांग पार पडलाही असेल, कारण धर्मकृत्ये, यज्ञ याग वगैरे गोष्टी हे बोलून चालून बाहेरचे देखावे। सध्याच्या सत्कार समारंभासारखे, मंत्र्यांच्या भाषणासारखे। खरा प्रश्न एकच आहे, ती निर्जीव सुवर्ण प्रतिमा रामाच्या शेजारी जेव्हा ठेवली गेली तेव्हा त्याच्या अंतःकरणात कोणत्या भावनांचे कल्लोळ उठले असतील। जिथे कडकडून चुंबन घेता येत नाही, आपल्या हाताने जिची आसवे पुसता येत नाहीत। तुम्ही माझेच ना, माझेच ना, मी तुमची आहे, मी तुमचीच आहे, असले अमृताने भरलेले शब्द जी कानात कुजबुजू शकत नाही, अशी ती पितळ्या दगडाची अचेतन पुतळी पाहून त्यांचे अंतःकरण पिळवटून निघाले असेल। मला वाटते तो यज्ञ सुरू असताना त्याने प्रत्येक रात्री हाडामांसाच्या सीतेची आठवण होऊन आणि वनवासातला स्वर्ग सुखाचा प्रत्येक क्षण आठवून रामाने अश्रूंनी आपली उशी ओली चिंब केली असेल। अरे हो, पंडित मंडळी यावर एक शंका काढतील, यज्ञातल्या यजमानाला गाद्या गिरद्या उशा घेऊन झोपता येतं का? कुणाला ठाऊक? नंदा विचार करू लागली, हे लेखन देवदत्तांचेच असावे, नाही तर जहागीरदारांच्या या खाजगी लायब्ररीत दुसरे कोणी येणार? त्या मजकुराचा प्रारंभ आणि शेवट मधल्या भागापेक्षा निराळ्या प्रकारचा होता। जणू पहिली आणि शेवटची वाक्ये एका मिस्कील मनुष्याने लिहिली होती आणि मधला भाग एका भावनाशील माणसाच्या हृदयातून उचंबळून आला होता। त्या मधल्या भागात लिहिणाराचे कसले तरी दुःख लपले असेल काय? मुक्या माराच्या वेदनेसारखे? का हा सारा केवळ कल्पनेचा विलास आहे? उत्तर रामचरित खाली ठेवून तिने दुसरे पुस्तक उचलले। ते होते हॅम्लेट। नंदा चमकली, आपले आणि देवदत्तांचे पूर्वजन्मीचे काही नाते नाही ना, अशी कल्पना तिच्या मनात येऊन गेली। अलीकडे तीही हॅम्लेटची पारायण करत होती। तिने उचललेल्या हॅम्लेटमध्ये एक खुणेचा कागद होता। ते पान तिने उघडले। पहिल्या अंकातला दुसरा प्रवेश होता तो। 3-4 ओळीवर निळ्या पेन्सिलने खुणा केल्या होत्या। हॅम्लेट म्हणत होता, नको नको हा जीव परमेश्वरा, या जगातल्या वस्तूचा मला वीट आला आहे। धिक्कार असो या जगाला, जिच्यावर हात न फिरवल्यामुळे जिकडे तिकडे हवे तसे रान माजले आहे। अशा बागेप्रमाणे हे जग जणू मला वाटू लागले आहे। त्या खुणेच्या जागी असलेल्या कागदावर लिहिले होते, या बागेची देखभाल करणारा कुणी माळी, यालाच काही लोक परमेश्वर म्हणतात।
असे मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण या उद्यानाचा चतुर्थ श्रेणीतला हा अधिकारी अजून मला कुठेच भेटला नाही. कदाचित वृद्धापकाळाने तो कुठल्या तरी धर्मार्थ रुग्णालयात दाखल झाला असेल. त्याला दीर्घायुष्य लाभो असे मी मनपूर्वक इच्छितो. पण तो इस्पितळात असेपर्यंत या बेवारशी बागेचे काय करायचे? ती नीटनेटकी कोणी ठेवायची? त्यातले तण कुणी काढायचे? या प्रश्नांची उत्तरे. मजकूर इथेच संपला होता. नंदाने हॅम्लेट मिटून टेबलावर ठेवले. एका खुर्चीत बसून ती विचार करू लागली. हे लिहिणाऱ्याची बुद्धी कुशाग्र असली पाहिजे. मनाचा कोमलपणाही त्याच्या ठिकाणी आहे. हे लेखन देवदत्तांचे असले तर त्याचा आणि त्यांच्या वर्तनाचा संबंध कसा लावायचा? या गृहस्थाला काल रात्री वसूची आणि मधुराची विचारपूस करायला 5 मिनिटांची सुद्धा सवड मिळाली नाही. घड्याळाचे मंजूळ ठोके तिच्या कानावर पडू लागले. तिने मान वर करून पाहिले. 8 वाजले होते. आपण वसूची कंपॅनियन म्हणून इथे आलो आणि पहिल्याच दिवशी रमत गमत लायब्ररीत बसलो. हे बरे झाले नाही असे तिच्या मनात आले. ती लगबगीने उठली. झपझप चालू लागली. पण ती दरवाजाजवळ येण्याच्या आतच घुंगराचा मंजूळ आवाज तिच्या कानावर पडला. जणू त्या ठिकाणी अदृश्य रूपाने असलेली सरस्वती आपल्या वीणेचे मधुर स्वर छेदू लागली होती. पैंजणांचा तो छुमछुमाट कुठून येतो हे तिला कळेना. दुसऱ्या क्षणी तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती आनंदाने मोहरून गेली. एका सुंदर हरिणाच्या गळ्यातल्या नाजूक घुंगरांचा तो गोड आवाज होता. ते हरिण इकडे तिकडे पळत हळूहळू आत येत होते. मात्र ते धावत नव्हते, उड्या मारत नव्हते, लंगड्यासारखे चालत होते. ते नंदा उभी होती तिकडे त्याचे लक्ष होते. क्षितिजावर क्षण अर्ध्या क्षण चमकत विजयाने इकडून तिकडे जावे तशी त्याची नजर भिरभिरत काहीतरी शोधित होती. जणू त्याच्याशी कुणीतरी लपंडाव खेळत आहे आणि लपून बसलेल्या सवंगड्याला हुडकून काढण्याचा ते प्रयत्न करीत आहे. ते आणखी थोडे पुढे आले तेव्हा त्याचा एक पाय अधू आहे हे नंदाच्या लक्षात आले. जीवनाची मूर्तिमंत अपूर्णताच त्या हरिणाच्या रूपाने आपल्या पुढे उभी आहे असे क्षणभर तिला वाटले. लगेच तिचे खेळकर मन जागे झाले. तिने हरिण 4-2दा पाहिले होते, पण दुरून. त्याला कधी जवळ घेतले नव्हते, कुरवाळले नव्हते. त्याच्या निष्पाप दृष्टीत दृष्टी मिसळून आपले हितगुज त्याला कधी सांगितले नव्हते. शकुंतलेप्रमाणे ज्याला कधी मायेने चाराही दिला नव्हता. तिच्या मनात आले हळूच पुढे जाऊन त्याला बिलगावे आणि त्याच्या गालाला गाल घाशीत त्याच्या कानात कुजबुजावे. देवानं तुला केव्हा निर्माण केलं रे? वाघसिंहाच्या आधी की त्यांच्यानंतर? तुझी मूर्ती घडविल्यानंतर त्या क्रूर प्राण्यांच्या प्रतिमा तयार करायला त्याचे हात धजले तरी कसे? का त्या साऱ्या क्रूरपणावर उतारा म्हणून त्याने ही कोमलता निर्माण केली आहे?
नंदा हळूच 4-5 पावले पुढे झाली. इतक्यात त्या हरणाची दृष्टी तिच्याकडे वळली. परके माणूस पाहताच ते बिचकले. वळून जाण्याकरता ते माघारी वळले. पण अगदी सावकाश. अधोपायामुळे त्याला पळता येत नव्हते. त्याला पकडणे कठीण नाही असे वाटून नंदा पुढे झाली. तोच चंचल चंचल अशी गोड हाक बाहेरून आली. कान टवकारून चंचलनी ती ऐकली. मान वळवून प्रसन्न मुद्रेने येणाऱ्या माणसाकडे ती पाहू लागली. हाक मारणारी व्यक्ती पुढल्याच क्षणी आत आली. उंच, सुदृढ, गोरापान असा तरुण होता तो. त्याच्या मस्तकावरले विपुल केस विस्कटले होते, पण त्याचे भव्य कपाळ आणि भेदक डोळे त्या केसांच्या महिरपीमुळे खुलून दिसत होते. आत आलेल्या त्या तरुणाने वाकून चंचलला कुरवाळीत म्हटले, "बेटी, मला सोडून पळून जायचा बेत चाललाय वाटतं. इथं करमत नाही. रानावनाची आठवण होते. पण एक विसरू नकोस पोरी. या जगात देवदत्तला खरे 2च मित्र आहेत. एक तू आणि दुसरा मृत्यू." धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.